आज भारत प्रगतीच्या मार्गावर अग्रसर आहे. डिजिटल इंडिया मोहिमेने देशाच्या या प्रगतीमध्ये आपले महत्त्वाचे योगदान दिले आहे. प्रत्येक क्लिक, प्रत्येक स्क्रोल देशाच्या विकासाला नवा वेग देत आहे. समाजातील प्रत्येक मनुष्याला इंटरनेट आणि टेक्नॉलॉजीचा फायदा घेण्याची संधी मिळत आहे. त्यांचा डिजिटल समावेश होत आहे. डिजिटल समावेशचा अर्थ आहे सर्व लोकांना, विशेष करून वंचित वर्गाच्या लोकांना तंत्रज्ञान आणि इंटरनेट उपलब्ध करून देणे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया, जी भारतात दूरसंचार आणि ब्रॉडकास्ट क्षेत्राचे रेग्युलेटर या स्वरूपात काम करते, डिजिटल समावेशाला प्रोत्साहन देण्यात महत्त्वाचा पुढाकार घेत आहे, ज्यात स्वस्त इंटरनेट सेवेची खात्री करणे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि उपभोक्त्यांच्या हिताचे रक्षण करणे सामील आहे. ट्रायद्वारे दूरसंचार सेवांमध्ये योग्य प्रतिस्पर्धा सुनिश्चित होते. यामुळे सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा होते, किंमत कमी राहते आणि डिजिटल सेवा जास्त किफायतशीर होऊन जातात. रेग्युलेटरच्या सतत प्रयत्नांमुळे ग्रामीण कनेक्टिव्हिटी, स्पेक्ट्रम वाटप, उपभोक्ता संरक्षण आणि डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन मिळाले आहे. ट्रायद्वारे केबल टीव्हीचे डिजिटलायझेशन एक क्रांतिकारक पुढाकार होता. सेट टॉप बॉक्सच्या माध्यमाने उत्तम पिक्चर क्वालिटी आणि आपल्या आवडीनुसार टीव्ही चॅनल निवडण्याचे स्वातंत्र्य दिले गेले. याशिवाय रेग्युलेटरच्या प्रयासांमुळे FM रेडिओ आज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर इकोसिस्टीमचा प्रचार करण्यासाठी ट्राय भारत सरकारला दिल्या गेलेल्या शिफारसीद्वारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, IoT, बिग डेटा, ब्लॉकचेन आणि 5G टेक्नॉलॉजीला प्रोत्साहन देत आहे. डिजिटलीकरणामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना इंटरनेट आणि प्रौद्योगिकीचा वापर करून चांगले काम कमी वेळात करणे सोपे झाले आहे. रेग्युलेटरद्वारे आणली गेलेली USSD रेग्युलेशनमुळे उपभोक्त्यांना इंटरनेटशिवाय बँकेचे देण्या-घेण्याचे व्यवहार करण्याचा अधिकार दिला आहे. डिजिटल समावेशामुळे केवळ लोकांना आर्थिक सेवांपर्यंतच पोहोच मिळाली नाही, तर उलट त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे. आता सबसिडी सरळ बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या रूपात जमा केली जाते. व्यापक डिजिटल समावेश सुनिश्चित करण्यासाठी आपल्याला डिजिटल अंतर कमी करावे लागेल. आम्हाला हे सुनिश्चित करायचे आहे की कोणीही मागे राहणार नाही. ट्राय वेळोवेळी भारत सरकारला दिलेल्या शिफारसी आणि नियमांनी हे अंतर कमी करण्यासाठी सतत प्रयास करत आहे. डिजिटल समावेश एक असे स्वप्न आहे जे आपण सगळे मिळून साकार करू शकतो. तर चला सगळे मिळून डिजिटल भारताचा निर्माण करू, जिथे प्रत्येक हातात स्मार्टफोन केवळ एक उपकरण नाही, तर उलट सशक्तीकरणाचे एक साधन असेल. टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया टेलीकॉम तथा ब्रॉडकास्टिंग क्षेत्रों में उपभोक्ताओं के हितों की सुरक्षा और साथ ही इन दोनों सेक्टर के समग्र विकास के लिए कार्य कर रही है. हमारा प्रयास है कि ट्राई द्वारा बनाए गए नियम और विभिन्न पहलों, विशेषकर उपभोक्ताओं के हितों की रक्षा के लिए उठाए कदमों के बारे में नागरिकों को अधिक से अधिक जानकारी हो. मेरा अनुरोध है कि नागरिक इन महत्वपूर्ण क्षेत्रों में हो रहे विकास तथा उपभोक्ताओं के हितों की रक्षा के लिए बनाई प्रणाली के बारे में जागरूक हों एवं इन दोनों क्षेत्रों की सुविधाओं को बेहतर बनाने में हमारा सहयोग करें. आज भारत पेपर फ्री, लाईन फ्री आणि टेन्शन फ्री आहे. चला आपण जास्तीत जास्त डिजिटल सेवांचा उपयोग करून देशाच्या प्रगतीमध्ये भागीदार बनू.